हाय हॅलो नमस्कार, मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर गावाकडे आल्याने गावाकडे अशी खूप सारी वेगवेगळी कामं असतात. तर मला आज सासूबाईंनी काम दिले हरभरा नीट करायचं. तर हे हरभरा शेतातलेच आहेत आणि मशीनमधून करून जर आले त्याच्यामध्ये थोड्याशा काड्या आणि खडे राहतात. तर ते नीट करायचं काम मला दिलं होतं. तर ते का नीट करायचं, तर त्यापासून बनवायचं आहे फुटाणे. तर मी नीट करत होते आणि छोटं पिल्लुकीने मध्ये मध्ये येऊन मला मदत करत होतं. काड्या काढायचे म्हणजे हरभरेच काढून टाकत होतं, पण ठीक आहे. आणि हे सगळं करत असताना की नाही त्याचं एकदम लक्षात आलं की समोरनं कॅमेरा लावला आहे आणि आपण त्याच्यामध्ये दोघं पण दिसतोय. तर मला विचारत होता की समोर काय दिसतंय, म्हणून म्हटलं कोण दिसतंय, तर म्हणे हां की काकू आणि अर्जुन दिसते. म्हणजे गप्पा मारत मारत बदामाच्या सावलीखाली छान हरभरे तर नीट करून घेतले. आणि त्यापासून फुटाणे बनवण्यासाठी फक्त मीठ आणि हळद द्यायची होती मशीनमध्ये. तर ते आपल्याला फुटाणे तयार करून देतात. आणि हे असे मला 3 पायली करायचे होते. पण माझ्या माहेरी की नाही 7 किलोची पायली आहे आणि सासरी 5 किलोची आहे. तुमच्याकडं किती किलोची पायली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे असे हे असे फुटाणे तयार होणार होते. आणि या सगळ्यामध्ये ना आमच्या मनीमाऊला भर दुपारी भूक लागली होती आणि तिला मग थोडंसं दूध ठेवलं आणि त्यानंतर थोडासा वेळ शिल्लक होता, सो आम्ही बाहेर गेलो आणि थोडंसं भाजीपाला आणि सामान घेऊन यायचं. दिवसभर किती जरी असला तरी रात्र मात्र चंद्रप्रकाशात शांत असते.